पोलीस अधीक्षक कार्यालय जालना तर्फे रेवगाव इथं विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहीम। जिल्हा पोलीस अधीक्षक जनजागृती पथकाने रेवगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांसह जनजागृती केली। पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने विशेष जनजागृती वाहनद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विविध गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यात आली। यावेळी पोलीस कॉन्स्टेबल गौतम बोबडे यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्ती, ऑनलाईन फसवणूक, डिजिटल अरेस्ट, मुलींची छेडछाड, अँटी रॅगिंग, महिला सुरक्षा, सायबर गुन्हे यांसारखे गुन्हे कसे घडतात आणि त्यापासून कसं सुरक्षित राहावे याबाबत व्हिडिओ चित्रफितच्या माध्यमातून मार्गदर्शन करून जनजागृती केली। सोशल मीडिया आणि मोबाईलवरून होणारे गुन्हे तसेच नागरिकांची कशी फसवणूक केली जाते याबाबत ही माहिती देण्यात आली आहे। यावेळी मुख्याध्यापक कणखर, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक भगवान चोरमारे व शिक्षक वृंद, विद्यार्थी, सरपंच श्रीमती नर्मदाबाई गोल्डे, जिल्हा परिषद शालेय समितीचे अध्यक्ष सुनील गोल्डे, अण्णा गोल्डे, बद्री वाल्हुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती वाहनांचं स्वागत करण्यात आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, पोलीस हवालदार कविता दुमारे, दामिनी पथक पोलीस कॉन्स्टेबल मनीषा नागलोत, पोलीस कॉन्स्टेबल मनीषा पुंगळे, पोलीस कॉन्स्टेबल रुपाली बोराडे, पोलीस मित्र रामेश्वर देशपांडे, पोलीस मार्गदर्शन पोलीस कॉन्स्टेबल गौतम बोबडे, रामेश्वर देशपांडे व दामिनी पथक यांचा गौरव करत मुख्याध्यापक सरांनी या उपक्रमाचं कौतुक व आभार व्यक्त केले। चला रे, तुम्ही पण घरी जा आपापल्या. चला, थांबायचं नाही तर कोणी. दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाले असतील तर तात्काळ 1930 वर